त्यानंतर आपल्या आजूबाजूच्या अनेक क्षेत्रात आमूलाग्र बदल झालेले आपल्याला दिसतील। पत्रकारिता क्षेत्रातही बदल झालाय, त्यामुळे पत्रकारांच्या समस्यांमध्ये वाढ झालेली आहे। पत्रकारांच्या या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या वतीने दीक्षाभूमी ते मंत्रालय अशा पत्रकार संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आलं। संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ही पत्रकार संवाद यात्रा नागपूरहून मुंबईच्या दिशेने जात असताना सातारा जिल्ह्यात तिचे आगमन झाले असताना भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस धैर्यशील कदम यांनी या यात्रेची दखल घेतली आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पत्रकारांचे हे प्रश्न पोहोचतील असा विश्वास व्यक्त केला। झालेल्या पत्रकारांना ज्यांनी प्रामाणिकपणे या क्षेत्रामध्ये काम केलं त्यांना पेन्शन मंजूर, त्यांना पेन्शन देण्याची योजना सरकारने जाहीर केली। मात्र 3-3, 4-4 वर्ष प्रस्ताव मंजूर होत नाही। प्रस्ताव तुट्यामध्ये ठेवले जातात। अख्ख्या महाराष्ट्राचा हिशोब केला तर 100-200 आकडा सुद्धा पार होतो। योजना एका बाजूला मंजूर करायची, एका बाजूला घोषणा करायची, मात्र त्याचा लाभ मिळणार नाही अशा तरतुदी करून ठेवायच्या। हा जो विरोधाभास आहे, हा विरोधाभासावर कोणी चर्चा करणार आहे का? या विरोधाभासावर कोणी बोलणार आहे का? यावेळी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी संवाद यात्रेबद्दल माहिती दिली, तर सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी समारोपाच्या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली। या प्रसंगी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष प्रवीण कांबळे, आरोग्य सेलचे प्रमुख डॉक्टर अमित खाडे, महेश कुमार जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे, कमलाकर पाटील, विशाल भोसले, विलासराव आटोळे, वैशाली मांढरे आदी मान्यवर उपस्थित होते। दीक्षाभूमी ते मंत्रालयापर्यंत निघालेल्या पत्रकार संवाद यात्रेविषयी तुम्हाला काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।